नमस्कार. नमस्कार. मी इलियास शेख, रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एका मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ज्या मित्राच्या शेतामध्ये आलो त्यांची ओळख करू. सर, तुमचं नाव? मी दादासाहेब उंडे, दादासाहेब गुंडे, राहणार राऊरी, राहुरी तालुका, राहुरी जिल्हा अहमदनगर. आजची तारीख 22/1/2025. 22/1/2025 आजची तारीख आहे. यांच्या घासाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर रयत ग्लोबल आपल्या कंपनीचे एकदम जबरदस्त रिझल्ट असलेले प्रोडक्ट आपण यांना देणार आहे, जे आता नवीन आपण लॉन्चिंग करतो आहे. तर ट्रायलसाठी देतो आहे त्यांना घासावर, बरोबर आहे. आता या वाफेवर घ्या सर थोडी, बरोबर आहे. तर खालीचा आता घास जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत आपण, बरोबर आहे. तर विचार केला, तर फुटून जर विचार केला तर साधारण 20 भराच्या आसपास आलेलं आहे आणि याला पाणी पण दिलेलं आहे. तर या सरांना आपण आपले रिझल्ट असलेले प्रोडक्ट, जबरदस्त रिझल्ट असलेले प्रोडक्ट सरांना देणार आहे आणि या तर हे प्रोडक्ट आपण देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे मोरिड, त्याच्यानंतर तुम्हाला देणार हे ॲग्रीबॉस आणि त्याच्याबरोबर देणार आपलं स्टिक केअर. हे 3 प्रोडक्ट आपण आता एका पंपासाठी देतो आहे आणि हे स्प्रे झाल्यानंतर 8 दिवसामध्ये ह्या घासामध्ये काय रिझल्ट येतो आणि बाकी जो आहे तुमचा, तर आपलं स्प्रे केल्यानंतर ह्याच्यामध्ये फुटवे किती निघतात, उंची किती वाढते, पानांची रुंदी कशी आहे, ग्रीनरी कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण 8 दिवसानंतर चेक करणार आहे. आणि आता जो व्हिडिओ शूट करणार आहे आमचे लाडके MD राहुल माळी सर, हा व्हिडिओ शूट करतायत. 8 दिवसानंतर परत या प्लॉटवर येऊन आपले व्हिडिओ परत करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी इलियास शेख, रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एका शेतकरी मित्राकडे आलेलो आहोत. विशेष म्हणजे शेतकरी मित्र रयत ग्लोबलचे स्वतः प्रतिनिधी आहेत. यांना एक 8 ते 10 दिवसापूर्वी आपण घासासाठी ट्रीटमेंट दिली होती आणि विशेष म्हणजे त्यांच्या आत्ता सध्या ओळख करून त्यांचं नाव सांगा सर आपण. दादासाहेब उंडे, राहणार राऊरी, तालुका, राऊरी. आजची तारीख. आजची तारीख आहे 3 फेब्रुवारी 2025. अच्छा. आणि आमच्या समोर आज रयत ग्लोबलचे आणखी प्रतिनिधी आमचे तोसिम सय्यद आणि आजचे जे व्हिडिओ शूट करणार आहेत आमचे रयत ग्लोबलचे प्रतिनिधी दादाभाऊ खाडे सर. तर सरांना आपण घासासाठी स्प्रेच्या माध्यमातून 8 ते 10 दिवसापूर्वी स्प्रे दिले होते, ज्याच्यामध्ये आपण दिलं होतं मोर गिड म्हणून, ज्याला आता आपण सध्या नाव दिलेलं आहे मल्टी गिअर शक्ती. त्यानंतर दुसरं नाव आपलं दुसरं जे प्रोडक्ट वापरलं होतं आपण ॲग्रीबॉस वापरलं होतं आणि स्टिक केअर वापरलं होतं. आणि जर विचार केला तर 8-10 दिवसामध्ये ह्यांना काय रिझल्ट आला तो तर आपण पाहणार आहे. तत्पूर्वी आजची जी कंडिशन घासाची पाहूया. आज कंडिशन काय घासाची. घासाचा विचार जर केला तर साधारण माझ्या मांडीच्या वर घास आहे. पूर्वी ज्यावेळेस व्हिडिओ शूट केला होता याच्यापेक्षा कमी होता. तर पूर्ण प्लॉटवर जर फिरवला तर सर मी तर जातो थोडंसं, फक्त तुला त्याच्या माध्यमातून दाखवतो. इथून आणि माझे ह्या जे सर उभे राहिलेत तिथपर्यंत कमीत कमी 4 ते 5 वाफे आपण कापणी केलेली होती आणि तेवढाच ह्याला स्प्रे मारलेला होता. जर विचार केला हाईटचा तर थोडंसं कॉमनली इथून घ्या, एवढाच एक पट्टा पाहिला तरी हा पूर्ण पट्टा एकदम वर दिसतोय. आणखीन क्वालिटी म्हणजे पानं म्हणजे रुंदी पण वाढलेली आहे, काडी पण जाडी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे तोसिम सर जे तिथे उभे आहेत त्या साईडला जर कॅमेरा फिरवला तर तो भाग एकदम खाली राहिलेला आहे. तरी पण आपण दादासाहेब मुंडे सरांच्या शब्दात त्यांचा एक अनुभव ऐकू का यांना याच्यामध्ये काय फरक पडला आणि जे शेवटची जी पण तोडणी केली होती जिथं आपण स्प्रे मारलेलं नाही, आजची कंडिशन दाखवली तर अशी कंडिशन आहे त्याची. काडी पण बारीक आहे आणि पानांची वगैरे जर साईज पाहिली तर कमी आहे, चिवळे आहेत, बरोबर आहे. तर सरांचा अनुभव त्यांच्या तोंडून ऐकून यांना घासाला काय फायदा झाला आपल्या प्रोडक्टचा. फायदा असा झाला की माझ्या घासाची साईज वाढली, ग्रोथ झाला माझा घास. एक 8 ते 10 दिवसामध्येच एवढा ग्रोथ भेटलेला आहे. त्याच्या काडीची म्हणजे काडीची जाडी वाढलेली आहे, पानांची रुंदावलेली आहे. पहा असं. आणि आताचा सीझन म्हणजे या हिवाळ्याचा सीझन आहे. या हिवाळ्याच्या सीझनमध्ये घास वाढत नाही, पण आपण ज्यावेळेस आपण रयत ग्लोबलचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले तर त्याच्यापासून आपल्याला हा रिझल्ट दिसतोय. हा तुमच्या डोळ्यासमोर आहे. असा असा रिझल्ट एक नंबर. एक नंबर. तर आपल्या या प्रोडक्टने तुम्ही समाधानी आहात? एकदम एकदम खुश. म्हणजे आज शेतकरी जे कष्ट करत आहेत त्या कष्टाचा आपल्या प्रोडक्ट जर वापरले तर त्यांना पुन्हा एक योग्य मोबदला भेटा असं वाटतं तुम्हाला? हो, 100%. अच्छा. आता पुढील जे तुमचं बाकीचे क्षेत्र आहे, जसं तुमच्याकडे गहू पण आहे, पेरूचं बगीचा आहे आणि आपले मका पण आहे, तर आपले प्रोडक्ट वापरणार की नाही वापरणार? 100% वापरणार ना. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आम्ही सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून आपल्या शेतीची जी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, सेंद्रिय कर्ब हां. वाढवण्यासाठी मदत होती आहे. अच्छा. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न बी दुप्पट होत आहे. अच्छा. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटतो आहे. हेच मी सांगतो की सर्व शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेच पाहिजे.
आणि सर माझं पण वैयक्तिक असं म्हणणं आहे की मी स्वतः जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून ॲग्री क्षेत्रामध्ये काम करतोय. तर आत्तापर्यंत एवढ्या कमी दिवसात एवढा चांगला रिझल्ट आतापर्यंत कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्टचा आलेला नव्हता. तर आम्ही पण समाधानी आहे आणि शेतकरी पण समाधानी आहे. आपले रयत ग्लोबलचं जे उद्देश आहे का शेतकऱ्यांचा खर्च कमी जास्त उत्पन्न वाढवणं, आता आज आपली रयत ग्लोबल कंपनी खऱ्या अर्थाने याच्यावर प्रत्यक्ष काम करायला चालू केलेली आहे आणि भविष्यात पण असंच काम करत राहणार आहे. धन्यवाद.